आपण आता 2 वाटी मोजून तांदळाचे पीठ घेणार आहोत. आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच वाटीने आपण 2 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. आता हे पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि 1 चमचा मी हे साजूक तूप घातलेलं आहे. आता आपण मोजून ठेवलेलं त्याच वाटीने 2 वाटी आपण हे पीठ घालून घेणार आहोत आणि हे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आता हे छान मिक्स झाल्यावरती आपण 5 मिनटं बारीक गॅसवरती स्टीम देण्यासाठी ठेवणार आहोत. आता हे स्टीम देऊन झालेलं आहे. आता आपण थोडं हलवणार आहोत आणि परत गॅस बंद करून आपण तसंच वाफ देण्यासाठी ठेवणार आहोत. आता हे थोडंसं कोमट झालेलं आहे. आपण ते छान पीठ मळून घ्यायचं. थोडंसं जर आपल्याला घट्ट वाटलं तर कोमट पाण्याचा हात लावून पुन्हा आपण ते छान मळून घ्यायचं. पीठ एकदम छान मऊसर झालं पाहिजे असं मळून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण हे आता मी गोळे करून घेतलेले आहेत. लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि थोडंसं तुपाचा हात लावून आपण त्याची अशी पारी बनवून घेणार आहोत. एकसारखं आपण गोलगोल गोलगोल फिरून घ्यायचं म्हणजे छान वाटीचा आकार द्यायचा. जर चिकट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात किंवा तुपाचा हात लावला तरीही चालेल. आणि ही अशी पातळसर गोल पारी करून घ्यायची. त्यामध्ये सारण घालून घ्यायचं. आता हे सारण मी अगोदरच करून ठेवलेलं आहे. आपण हे आता एकत्र गोळा करून घ्यायचं असं आणि त्याचे थोडे चुन्या पडून घ्यायच्या दुमडून. सर्व बाजूने आपण असं चिमटीमध्ये पकडून असं एकत्र करून घ्यायचं. आणि मोदक वळून घ्यायचे आणि हे पूर्ण हे झाल्याच्या नंतर असं गोलाकार फिरवून घ्यायचं आणि सगळं एकत्र करून मोदक बनवून घ्यायचा. आणि त्याच्या थोड्याशा हाताने आहे की नाही थोड्याशा ते कळ्या पाडून घ्यायच्या. हळूहळू हे करायचं. असे सर्व मोदक करून घ्यायचे व किती छान असा आकार आलेला आहे. तर आपले हे मोदक आपण वाफवायला ठेवणार आहेत. मी आता सगळे करून घेतलेले आहेत. आता मोदक पात्राला आपण तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यावरती हे मोदक पात्र ठेवून त्यामध्ये हे मोदक जरा थोडेसे सुटसुटीत असे चिटकून द्यायचे नाहीत एकामेकाला, असे लांब लांब ठेवून द्यायचे. वरती थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे मोदक फुटत नाहीत. तसेच वर मी आता केशर लावून घेतलेलं आहे आणि आता आपण मोठ्या गॅसवरती 10 ते 12 मिनटं स्टीम देण्यासाठी ठेवणार आहोत. आता हे 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे झाकण काढलेलं आहे. मोदक आपल्याला छान बघा कसे शिजलेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेणार आहोत. हे आता आपले मोदक तयार झालेले आहेत. गणपतीचा अत्यंत प्रिय असा तांदळाचे उकडीचे मोदक हे तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की बघा करून, छान होतात.